श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः. जय जय जी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणी वारा दीनबंधो दयासागरा. पुढे ग्रंथ बोली तू दयार विश्वंभर बहुधार्थी हे चराचर भरण करसी जन्म दिल्यावरी. कामने ते लक्षुन्या तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरी व्हावे रसभरित. तरी ग्रंथांतरी भराभर बोधित विश्वंभर होई का. मागले अध्याय उत्तम कथन रेवनाथाचा झाला जन्म. सहनसारोके कृषिकर्म बोलवणे दाविले पुरे दैवे करून अवचट देखील त्रिनंद्र. जो शंकर सेवक तया लागून तेची प्राप्त होते. हिता तेज गुढ स्नान लागून दडे तरी तया काडी हिरकणी. दडे तरी तया काडी हिरकणी. भेटी लागे येत धावण्या. लागे चंबुक हंस पक्षी भक्षणात कदा न भक्षी. मुक्त विहरहित जरी गुंता पिंजऱ्यात तर तेची भक्षित असे. ती रघुमती मागे भेटला अवचट गती. दुग्धा लागे शर्करानिष्ठ लवण काही मिळा. आसवायचा अवसर त्यात घडला परी अबुद्धिवंत. सिद्धिकळा घेऊन चित्तात आत्री सूत दविडला. दत्त केले शहाणपण किंचित कळा त्या दाखवून रक्षिणी आपले सकळ भूषण. गेला निघून महाराजा जीवी मरकट चणे देऊन मार्गी हिंडविती बुद्धिमंत. जीवी मरकटा चणे देऊन मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी. तिवी आत्री आत्मजा करणी करून गेला महाराजा. हेरेकळा रेवणात कृषी वृषभ ठेवून स्वशेतात घेऊन सिद्ध आऊत करीता झाला महाराजा. सकळ शेत झाल्यापाठी नागदोर कवळुल्या कर संपुटी. अवता मागे फिरत जेटी न गायना ते आरंभले परिदत्त वचन मंत्रप्रयोग गायन दत्त ममय ऐसे म्हण वृषभाते बोलित असे. येरी ममय ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने. परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणा प्रगट झाली ते ठाई. सिद्धी येऊन अवतापाशी म्हणे कामना कोण तुझशी. येरू म्हणे तव नामाशी श्रुत माते करी का. एरी म्हणे मी सिद्धीपूर्ण देहदारी महिमान. ऐसा एकता उत्तमोत्तम दत्त बोला आठवला. जेव्हा सिद्धी दत्त देता ती सिद्धीची सकळ वार्ता सांगून शरणाता गेला होता महाराजा. की हा प्रयोगता मंत्र महिमा नामे सिद्ध पवित्र प्रत्येक तुझं पुढे प्राप्त कामने ते पुरवावा. मागणे जे अधिक कामना म्हणी. मागणे जे अधिक कामना म्हणी. तू तीस दाखवी बोलूनी. मग ती तुके कार्य लागून सकळ कामना पुरविल. म्हणशील काय आहे प्रातर्तीचा. त्रिवदता नये आपल्या वाचा. सकळ भोग जो वहीचा प्राप्त करी शनार्दे. कानानंतरू पाशनापर कानांतरू पाशम जितके असतील महीवर तितके कल्पतरू साचर करून दिले शनार्दे. आणि तुळवड जेत पाषाण खाणी त्याची दाव्या प्रकरणी. की परिस्थिती चिंतामणी करून दावी शनार्दे. वसनभूषण धन कनकराशी अपर दावी नगायशी. जे वर्ते स्वकामनेशी तो ती अर्थ पुरविला बा. ऐसे सांगून त्रिआत्मजे ओपिले होते मंत्रबीज. ऐसे श्रुत होता सहज दाटला होता गर्वाने. परतून स्पृह होता आनंदभरित हाकीत होता शेतात आहोत मंत्रप्रयोग विचारित सहस्थिती गेल्याची. परी महिमा सिद्धी भेटत त्या ते अधिक झाला आनंदभरित. मन सत्पंत सांगून दत्त गेला असे महाराजा. महातीचे सोडून अवतो दोर. तिथे बोलता होय उत्तर मनीषी ती पैलासे तत्तुरवर छाये करून वेष्टीला. तरी त्या शीतळ छायेत कनकाच्या राशी अप्रमित कनक करी
क्षणात चमत्कार दावी का दृष्टी पडता कनकराशी मग मी म्हणे सिद्धी तुझशी मग जे कामना होईल त्याशी ते मी तुला सांगेन. तरीही ऐसे परीक्षा वचन आधी दावी मज कारण जैसा मोहरा सुत उडवणं अग्निरक्षी परीक्षे विपक्षी गुळते हंस दृष्टी परीक्षोपी पै तोय वाटी की परिसा पारक पाषण थाटी लोह मिळवी कणकाते तेवी आता परीक्षा पण दावी मिरवणी अपार सुवर्ण तेने मग संशय विरहित होणं गोड होई चित्ताती. ऐसे बोलता रेवणात सिद्धी हास्य करीत म्हणे माझा एका क्षणार्धात कनकधने भरिलं सकळ मही सहज करून कृपादृष्टी विलोकितीची मही पाठी तो नका समान कनकधन थाटी अपराशे गिरडा ते पाहून रेवणात म्हणे माते तू आहेस सत्य पर्यादा संध माते येऊन रक्षी का तू सन्निधास सर्व काळ पूर्वीशी सकळ इच्छापळ ऐसे बोलतात ती वेळ बोलती झाली त्यात म्हणे सन्निध राही ना आता परिगुप्त वर्तीने जगा करता तो आनंद धरावी दर्शन सुरहता कार्य तुझे करीन मी मावश्य म्हणे रेवणात कार्यासंबंधी असावे उदित मन कनकधन राशी गुप्त अदृश्य सिद्धी मिरुली. त्यावेळी सायंकाळपर्यंत शेती पेरले समग्रावत मग घोरास येऊन या गोठ गणात उशवाद बांधे रात्री करुण्या शयन तो उदय झाला द्वितीय दिन मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्ट करावे शेती सायंकाळपर्यंत संवत्सर हाकावे होत तरी आता कष्ट केवते व्यर्थ शरीरे शिनवावे निदानास्ता आपल्या हाती दैन्य भोगावे कवण्यार्थी परिसरातला धनप्राप्ती मिळो काय जावे देशांतरा सुरसुरबी असता घरी तक्र मागावे घरोघरी चिंतामणी गिरवे बाजारी असता चिंता का भोगावी अशी कल्पना आणून चित्ती सोडले दिले शेती जाणे तो दिनेता प्रनिमित्त संसार का बोलत असे म्हणे वाचा सोडण्या होतं घरी बैसलाचं कवनार्थ हिरू म्हणे जाऊन शेतात काय ताता करावे कष्ट करिता रात्रंदिवस काय मिरविले फळाचं एरू म्हणे धान्य खावायस पिकवाय पाडसा शेती पिकल्या पारगणी मग सुख भोगून आवनी नात्री भ्रांती खावाया लागुनी पुढे होईल बाळका ऐसे ऐकून तातोचे ना म्हणे कष्टी पिकवाय शेती अन्न तरी आपल्या घरी काय न म्हणून आता कष्ट करे एरू म्हणे बा आपल्या घराशी काय ते न कळे मजशी नित्य स्थापुने येरा करड्याशी नित्य स्थापुने येरा करड्याशी दिवस पडले लुटसी एरी म्हणे बोलसे कोठे सदन भरलेसे कनक कोठे जाऊन ये पा खरे कोठे बोल माझे मारता तो ते हसुनी स्थिती गमन करीत असे धवळा रापती तो कनक राशी धन अपार अपरिमित ग्रह माझी मिळवत असे ते पाहुणे संसारू का चित्त्याचिरे मनी दौरिका मैने कैसे झाले कौतुका बाळ बोले करूया मग परम होऊन या हर्षोक्त म्हणे वरद बाणी आहे सत्य कोणी अवतरी प्रतापंत सिद्धी मुनी हा असे मग तो संसारू का कृषी कदा न सांगे कवण्या कार्याशी प्राणान म्हणून त्याची बोलाशी तदनुसार वर्तत असे मग तो रेवण बसुत काय करत असे नित्य बुद्धरगाम तो थोर अत्यंत मार्गावर नाद असे तो पांतसे येता मुक्कामाशी पाचरून येत असे सदनाशी कामने समान आहाराशी अन्न देत असे नित्याच्या मग गावात पडले काक की रेवण देत अन्न उदक मग चुंगार चुंगे लोक प्रांतिक सर्वच धावती
मग ज्याची इच्छा गण तैसी पिरवी नाथ सेवन वस्त्रपात्रा परधन देऊन्या बुळवी रोगभोगादी मनुष्य येती ते सर्व दुःखाची पाहुणी शांत धन्य म्हणून या गुराची जाती यशकीर्ती वनिते मग जगात होण्या प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देशोदेश जनाचे वृंद देश विदेशी जनाचे वृंद रेवण सिद्ध म्हणतात तो कोणी दिवशी मचनात महिम करीत नाद बुंदल ग्रामे अकस्मात मुक्कामाते पातला वस्तीची धर्मेश रावण करीत बसला श्री गुरुचिंतन तो त्या गावीचे काही जण धर्मशाळेत पातले येताची त्यांनी देखील येणाता म्हणती बाबा उतरच येत तरी सारावया आपल्या भक्त रेवणसिद्ध पावा एरू पुसे त्या ते वचन रेवणसिद्धी आहे कोण मग सांगते मुळापासून कुशीकर्मी शोधा आयशा एकदा मचन जाऊन अंतरी गुप्त तू दृष्टीत एकदा म्हणे चित्तात अवतार असे हा एक आमच्या सांगती पूर्णांश हा नारायण प्राज्ञाचा मस तरी प्रसन्न कोण झालायाच शोध करू त्याचा पुण्यवने धर्मश डोकास गुरु कोण याते कोण मिळा जगाते निज द्याचे नाम सांगा तव ते म्हणती बाबानाथ आम्हा नाही माहीत मग स्तब्ध रावणे मचनात काय करी महाराज पक्षी कुळाते पाचरून गाडीचा झाला इच्छा वरून एका घरी बैसून तुष्ट करून मिळे स्कंदी पक्षी मिळा मच्छिद्र बैसून येई सकाळा जाय म्हणता होता वेळ अमराते जाती ते मग पाचरण वचन असे त्यासही आरसी आपल्या असते शिखर व्याघ्रसिंहाशी घास देत महाराजा ऐसे होता काही एक दिवस लोक म्हणती महापुरुष हा ईश्वर म्हणून यास श्वापदे विहंगम स्पर्शिती मग धन्य म्हणून त्याशी रेवणसिद्धी सांगती म्हणती आला हा एक जती सर्वापर्याद्भुत विहंगमादी श्वापद गण विहंगामी श्वापद गण सहज घेते पाचरून ती संशय सोडून भेटी लागे त्याच्या करीस कंदी करून आरोहण अन्नोदकाते सेवन जा म्हणती करती गमन तुटतो मना मिरवून म्हणाल बोलणे व्यर्थ चावटे तरी आपण पावे त्या दृष्टी पक्षी स्वापदे कोटे न कोटी त्यापाशी येतात ऐसे ऐकून रेवणसिद्ध पाऊचाला प्रतापसिद्ध तो येता देखील पक्षीयाचे वृंद करीशिरी मिरवले ते पाहुणे आश्चर्यवंत म्हणे वन चरशी कैसे सांडले द्वैत म्हणे वनचरी कैसे सांडले द्वैत तरी फेडू या संशय प्रत्यक्ष सिद्ध कोण हा मुक्षीगिरी होणे आपल्या सदना जाळणी भरले एकांत स्थानी म्हणे दंतमंत्र प्रयोगनी प्रत्यक्ष करून सिद्धाते मग होता प्रत्यक्षसिद्ध म्हणे मार्गा विशाळ बुद्धी कवन कामने काय सिद्धी प्रत्यक्ष त्वा केले त्वा माते हेरू म्हणे कृपा सरते तुष्ट करशी सर्वजनाते तिची रीती पक्षी कुळाते तुष्ट करी श्वापदे की तुष्ट करशी तरी कैसे हरवली त्यांच्या देहबुद्धीशी मग संगीत स्वंगास संगोपावे जगणे हिरो ऐकोनी वायुकोत्तर म्हणे मार्ग पक्षी आणि वनचर होणार नाहीत अद्वैत पर ब्रह्मचेत्या वाचुनी तू स्थावर आणि जंगमात सर्वांचे नादे हृदयात त्याच्या गोष्टी ह्या निश्चित अद्वैतपणे वसतच हे महाराज ऐक बोला जो जळरूपाची होऊन ठेला तुझ्या माझी मिळावायला अशक्य काय उरलीची तेवी ब्रह्मपरायण होता विचाराचे द्वैत वार्ता अद्वेष्टा झाला सर्वभूता चराचरी मार्गा
मग तो प्राणी स्वरूप होतं जगात मानी प्राप्त, आणि मग तोही मानितो त्या ते सुख सोयरात की आपला. तरी आता श्लाघ्यवंत आदिभावे ब्रह्मव्यक्त, त्यावर बोले रेवणात ब्रह्मवेता करी माते. येरो म्हणे चातुर्कानी आत्रिनंद तुझा स्वामी, त्याचे स्तवने मी साध्य करून घे का. तुझं तो साह्य झाल्या जाणं. मग पक्षी शिवपादी अद्वैतपण काय असे तेवढे कठीण. देवादी काही तरी गे स्वर्गलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर, आणि चरणसेवा अदौदिक वांछित मग तुझी. ऐसे सिद्धी बोलता वचन चित्ती म्हणे त्याची करणं. मग सर्व त्याग करुणे कानंदा प्रवेश. जय ठाई भेटला दत्त, तिथे जाऊन भेटला नाथ. दत्त स्मरण ठेवणं चित्त, वाट पाय भेटीची. मनी दाटला भेटीचा योग, मनी दाटला भेटीचा योग. तिने अन्न दुखाचा झाला त्याग. मग दिवसेंदिवस शरीर भोग, शुष्क काष्ट जाई तसे. चालले तरुचे पक्षन, येतसे काय ते उडून, येतसे काय जे उडून. दत्तयोग भेटी लागे काय वाचे वेधला. मग ते पाहुणे मचनात म्हणे लागला हा प्रयत्नात. परी कोण गुरु हा त्या ते समजला नाही अद्यापि. हा गुरु तो ऐसा कैसा, काळरत्ना धुळत्तर घालून पासा गेला आहे अभ्यास भाषा. निष्ठुर मर करून या मग सिद्ध प्रताप पुसून घेतला मुखे माप. ते म्हणती तो अद्याप जगताप, परोपकारी असे की. पुसून घेतला जनमुखे माप, ते म्हणती तो आहे जगबाप, परोपकारी असे की. तिथे घातले स्त्रियांना, तिथे का घातले स्त्रियांना, तिथे का दिले अपर्धन. अपर जगाचे अकिंचनपण, अर्थार्थी हरे कसे. ऐशी ऐकून जगष्ट चित्ती म्हणा प्रताप कोटी. सिद्ध कळार साधला जेठी, कोठे तरी गुरुकृपे. तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन. त्या सिद्धीदे पाचरण वृत्तांत श्रुत व्हावा की. अनिमा गणिमा गरिमा लघिमा महिमा, ईश्वत्व वशित्व प्राप्ती प्रकामा. आयशा अष्टसिद्धी नामा, पाचल्या प्रत्यक्ष होता त्या शुभ ननी. श्रीनाथाच्या लागल्या चरणी नाथमणी त्या ते पाहुणे. उत्तर माझे ऐकावे रेवण सिद्धी हा महापुरुष, त्याची सिद्धी दासित्वास कोण सांगा आहे आम्हास. गुरुवाक्य करून या स्तोती बोलती झाली ममा. माती ओपिली दासीने मा. दत्तात्रयोग्रमे मंत्र सिद्धी करून या. मग दत्तात्रय हा ऐकून ना गुरु. मग दत्तात्रय हा ऐकून गुरु म्हणे हा बंधूची साचरू. आहे तरी सर्वापारू हिते इच्छेने येतायचे. ऐसे अर्धपिंडी भाग, मारुती ढेव उद्भवला योग. तैसा अर्धपिंडी भाग, मारुती ढेव उगवला योग. परिस्थिती हरली भोगेला भोग, साई होत आहे. किंवा मागे संगे करून गोपाळ झाले वानरगण. साई हो महात्मे कृष्ण वाढविला. तेव्हा आपली ऐशी मती, चमस नारायण सुसंगती. तरी आले सिद्धीप्रती काही आपण होय सगळती. मग तिथून निघे वेगा गिरणार पुढची जरा सांग. भेटीने आत्मजा योग रेवण सिद्धी जाऊ तुझं कथिला. सलिलपणी चरणी माता, ठेवण्या म्हणे अनाथ नाता. हे गुरुजा दयावंता, साधगीता भास करू. तरी अवनी अवतार पूर्ण प्राप्तिक चमस नारायण. तो तुम्हा करता क्लेश दारुण मयी लागे भोगत असे. निर्वाळ करून चित्ती बैसला आहे कानना प्रती. तरी कृपा बोध मारुद्गती तयावरी सिंचावा.
हा एक सिद्धी आणून हा हा एक सिद्धी आणून त्यास भास लावणी गळा जोडत फास गाडून गळा जोडत पास तर तो फळ झाला ऐकलेच मरण वाटत दाई जेथे झाली तुमची भेटी तेथे बैठण्या कान पोटी हातीनं प्रांकटे आणून ठेविला त्वचा झाली असती व्यक्त देहीचे रुद्र आटले समस्त प्राण कासा चक्षुश्वेत कार्पास सम दिसताती सर्वांगाचे शिरा तुष्य दळिते दिसती महापुरुष पोटपाट एक केलेश हरिकटी सम मिरवत तरी महाराजा सदैव माऊली वत्साकार एक काही तुले अवकृपा करणे नव्हे भले मिळी लागी मिरवावे लोहाचे कनक करी परिसर तिने चांडीला पाकरस परिसायचे कोण त्यास परिसत यायचे कोण त्यास म्हणेल दगड मिरवेल की एक मास हरिपूर्ण एक मास एक तमाचा हरिपूर्ण तिने तोडले चांगलपण मग सविता राज तया कोण महिला गे बोलेल आपला वरद पाणी स्पर्शी जायमोळी लागुनी मग तो सर्व लागून येऊनी ठेवणेपणे मानित असे ऐसे चाल सहस्थिती ऐशी चाल सहस्थिती गुरुचे असे कृपामूर्त तरी रेवनाथ देह आऊत कष्टानळी न सांडावी पहा जीवन केली लावणी सुख आणले थोरपणी ती शुष्क केली मोहे करून बुडू न शके जीवन ती त्याची नीती पियुष भास शिवल्या ओपी संजीवनपणास ते पुढे कोपल्या मृत्यूपदास पाठविले ती मार्ग तरी त्या नीती पियुषी राशाची गावी स्वप्ना माझी मृत्यू नाही तैसे तुमची हृदय औदारे भाऊ असत असे ऐसे बोल त्या युक्तिवानाचे ऐकून दत्त हृदय प्रेमनाचे डोलून अग्रवासाचे सहाय्य करी आनंदे मग तो उदार शांत दाता सवे घेऊन या मच्छरनाथा अस्त्र जलपण्या चित्ता त्या ठाई पातला पर त्या उभय उत्तम मूर्ती जैसे उतरे दोन गबसती किच्च इंद्र वाचस्पती प्राज्ञपणे मिळले एक हरी एक हर की द्रोण मंदाचर की कमी आगार प्रेम मारुती होण्या स्वार त्या ठाळे पातले तो येताजी देखला नवनाथ कुश शरीर काष्टवंत अस्थिमय प्राण व्यक्त वाट पळे दत्ताची अतिक्लेशे कंठी प्राण पाहुण्यात समला तिनंद प्रेमे कवळीला सदयपण माय जैशी बाळकाते वत्सा लागी जैशी गाय आंबारडा पोडी अति मोहे तेवी स्त्रीनंदने प्रेमहृदय प्रिय भावे आलिंदिले तेने चरणी ठेवून माता होय प्रेमावश्य ढाळीत म्हणे आजी भेटली माझी माता जडरळे मस्ताते मग तो महाराज तपोराज हृदय धरी अत्रियात्मजा मग साधक हिताची चोजो पित जेवलाचे जैसे सुता लागे तात हितोपयोगी परत्र होत की दुर्वास सहोदर मोहित मोहिताचे मग कुपे न्याळी करणी ओपली मंत्राळी त्याने दट्टी अद्यान काजळी निघून सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदय दिवटा नृत्य करीत असे तत्वचोटा ते निघुदय द्वैत काटा आम करते खुडीला मग कृपे आराधने वज्र शक्ती बाळी चर्चिले दिव्यवती तेने कुणी देह स्थिती
शक्तिवान मिरवली. मग सवय घेऊन रेवणात गिरनार पर्वती गेला दत्त. तेथे बसले दिवस अमित विद्यावान नेसविले. ब्रह्मज्ञान रसायन विपुलपुरी गेले पान. तेने करून ऐकेपण चराचरी मिरविले. आयसा झाला त्याचा आभास आयसा झाला त्याचा अभ्यास. किमीच स्वामीचा भास. मीच व्याप्त चराचरी असे. एक देही मिरवलं. मग पक्षी कुळाचे वनचराते अचलपणी पाषाणलता. समिती पाचारिता समिती पाचार रेवनाता वंदावया. आयशी अद्वैत शिष्य होता. मग रसायन दी शीघ्र कविता. वेदपाठी ज्योतिषार्था. प्रवीण कळा व्याकरणी. धनुर्धर जळतरणी. वैद्य नाटके चतुर्गीते. शास्त्रगीते गायनी. ओकशास्त्राती अश्वरोहिणी. चतुर्दश विद्या निरूपल्या. उपरी नाना शास्त्र प्रवीण. आश्रय सांगितले मच्छिद्रा समान. मग अस्त्रादी अवाकादर्शन मग संजीवनी सांगितले. वज्रास्त्रादी वातार कसे संजीवनी सांगितले. वाताचं धुमाचं अग्निअस्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदास्त्र खगेंद्रास्त्र ब्रह्मास्त्र निरूपले. निर्वाणी रुद्रास्त्र वासुशक्ती मौन देवास्त्र मौनास्त्र दानवास्त्र गती. आसवायच्या वर्णिता किती. अपार शस्त्री मिरवला. मग नाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाळलेले कान. तत्वा माझी दिव्यज्ञान. गळा कथा ओपिली. देवीती शुद्ध सारंगी. अनुत वाजे नाना अंगी. कुगडी फावडी देह प्रसंगी. देवविधी मिरवला. आयशे जाऊन पूर्ण स्थित. मग सवे घेऊन या मच्छरणात. मार्दंड प्रवेश गेला तुरीत. नागेश्वर स्थान वंदिले. तिने करून देवदर्शन. वरद घेतला विद्या लागी. मग साबरी विद्या कविरचना. मैवरती मृत. असो सर्व साध्य झाल्यावरी. मावदे मांडले बहुता गजरी. हरिहरादी साह्यकारी गिरनार पुढे आले. सुलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी. पुण्यश्लोक गणगंधर्व सुरवर अनेका. महोदयस आणले. ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्रभास्कर. सकळ समुच्चय पर्वताकर. महोदय ते पातले. 4 दिवस यथायुक्त 16 भोगीला परमित. मग प्रसन्न होऊन सकळ देवते पूर्ण औपजी. वर देवना सकळ विद्येशी. जातीले स्थानासी. रेवून सिद्ध तीर्थाटने. आरती आत्मजी पाठवला. तीर्थहिंडता परमा म्हैसी. तू विटी करा मग मानंदेशी. तेथे येऊन या मुक्कामशी. सहस्थिती राहिला. तो तेथे सर्वस्ती ब्राह्मण. जान्विका श्री स्थळा लागून. लावण्य लतिका स्वरूपवान. चंद्राशी वदने लाजवी तसे. उभय स्त्रीपुरुष एक चित्ते जेवी ते लोचुंबक करीती. किंवा जगप्रिय गबसती. अयोगी प्रति वाहिले. की मीन तोंडाची संगती. विवरण स्थानाची एकनिकी. की भावांगी सिद्ध शक्ती. सदा दाळणदसे. तन्नेने उभळता जाण. प्रपंच वाटीशी एक प्रमाण. परितकी असून जटिल संतान. शून्य परिमृत. सप्तपुत्र झाले त्याची.
परी बाळपणे पंचोदयासी 7व्या-8व्या दिवशी द्याव्या दिवशी पंचतो होय. ऐशे षटपुत्र ध्यांत पावले, यावरी 7वे उदय पावले. ते द्वादशी नाचले, तिने हर्षिला विप्रमाण कांतेशी मिने परम वेळा आहे. 65 वर्षे काळे, ते द्वादशी केवळ वाचले. काळ वेळ लोटली येणे, एक आणि चुकल्या परिस. तू 12 वर्षावे आयुष्य, तरी आता या पुत्राची भय नसे सर्वार्थ घे. आयसे कांतीस बोलवणे वचन, बारशे मांडले परमावडीने. गृही करून पंचपाक्कने घाली पूजी विप्रासी. तो त्या दिवशी रेवनाथ भिक्षा करीत आला, ते तर आरक्ष गाजून त्याद्वारा ते पुढे पावलते. तो त्या विपरीत देखील दुरून वाढते पात्र ठेवले चरणी. त्याई सदा बाहेर येऊ नये, नाथानीकडे लग बघे. तो तेजपुंज हटका कांती, देखते विप्र म्हणे चित्ती. हा पूर्व तापसी अवतार शिती. कोणीतरी आहे की त्याचा 16 लगबगी करून, नाथचिनी मास्तक ठेवून. म्हणे महाराज प्रयोजन माझ्या घरी आहे की. आईचे असून मज दरिद्र्याचे गुणर्थ डावले जाता किंमत. तरी हे तुम्हा नव्हे यथार्थ. अनार्था सनात करावे. मी हीन दीन जाती ब्राह्मण, काय करावं उत्तम वर्ण. सेवा चोर अतिथी कारणे, व्यर्थ संसारी मिरवतो. ऐसे बोले म्यानवाणी, माता वारावंती तरी. आपले वर्णाश्रम टाकून विहोर झाला भावार्थी. त्यावर नाथ बोले त्याशी, आम्ही शूद्र तू विप्र मिरुसी. मज नमस्कार कर तुझशी, अर्थ नाही जाणीची. एरू ऐकून बोले वचन, शुद्ध जातीचा ब्राह्मण. तो मातंग करील नमन, तो मातंगा करील नमन. अन्य वर्ण चुकेले कैसा. कडू भक्षिता काय हो गोड. होणार आहे धडपुडा प्रांतिक मानिला. जेने वेळा तरी त्या पंडिता धिक्कारा. तरी ऐसे वरवणी पुढं मज कैसे होईल गणून. परी देखावे श्रेष्ठ वचन, ऐशी विनंती करते. ऐसे बोलता विप्र त्याते, मनात म्हणे रेवनाथ. हा विप्र आहे प्राज्ञावंत, बोला परी चालत असे. ना तरी बोलती सोपे. आचार दावे तीर कापे. तरी आता असो याती स्वल्प सिद्धार्थ मिळू. विप्राजा करून हात संचार करीत त्याच्या घरात. विप्रुनी येऊन सुसज्ञ महाराज बसले. पात्र लगबगे आणि वाढून, सर्व पदार्थ भरी प्रेमे करून. पात्रांगे बैसून भोजन सारी नाथाचे. अन्य विप्र नेमून, सकाळचे कधी संगमन. परी आपण उठे नाथापासून परमभक्तीचा गुंतला. जैसे शर्करेची पिपिलिका. काढू जाती दडवी मुका, ती भक्तीचा वंका. विप्रपुत्रा नाथभक्ती. असोयाचे परमभक्ती, नाथाची झाली जठर तृप्ती. एरीकडे पंक्ती केले भोजन सावरून. विप्रे गेले आपल्या सणी. एरीकडे नात्या लागून भोजन झाल्या. नम्र वचनी बोलता झाला होतो. म्हणे माझा आजीच्या दिन, वस्तीच सेवा आहे माझे सदन. उदकीय प्रांतक उठणं, जाणे असेल तरी जावे. पाहुणे त्याच्या प्रमाणात, अवश्य म्हणे विधिकुमारा. एकांताच्या शयनावर, एकांत स्थानी शयनावर. नाटाने येऊन पहुडले. नाथ शयने होता निर्दिष्ट. आपण भोजन सारून तुरत वारासारा करून येत नाथापाशी. तरी तो सूर्य गेला असताची, उठणे बसला तापसी. पुन्हा वंदोनी अनाथ चरणाशी. उपहार करावा म्हणते.
तो नाथ म्हणे आता भोजन झाले आहे निश्चय म्हण. मग आपला नित्य संसारण पुन्हा शयनी पोडला. सर्व श्री ब्राह्मणीकडे बसून नाथाची चुरीचे चरण तो मध्यरात्री झाली पूर्ण. तेव्हा विपर्यास वर्तला. बाळ जे होते मातेपाशी सटवीने झडपले त्याशी. परमतेज झाले कासवीचे शोक सिंधू चंबळा. हाक मारी सोबरता ते म्हणे बाळ कासवीचे भोवते. विप्रमाणे त्या कांतीने होईल तसे होऊ दे. तू न करी आता काय अनुमान. निद्राभंग होईल नाथा कारण. आपले प्राग्ञ मैत्रिणीनं बरे कैसे होईल गे. मग आचरलं काही पाप ते भोगितो अमुक. आता मूर्त्या स्वामीची झोप सुलभ पुढे दिसे ना. आयशी बोलीना कांतीचे श्रीनाथाचे चरण चुरत. तो सविता सुताचे घेऊन दूत. बाळपाशी अर्केशीला काढून चैतन्य जुदाचे रूप. घेऊन गेला यमसमीप एरीकडे स्वरूप. बाळदी मिळून मग ते माय जमा धरून हृदय पेटला. विरंग अग्न वरून मंदारून रुदन भरता नेणं. जाणवी तेव्हा करीत होते. तो प्रांतकाळाचा मय झाला. शनीनाथ जागृत झाला. तो मंद रुदनात आकर्षीला एकाकी तापातायाने. नाही ऐकून मंद रुदन विपराशी म्हणे रडते कोण. येरू म्हणे बाळकाचा पराण काशी होते म्हणजे मोहसित माथ. अज्ञानपणे रडते कांता. आईशी ऐकून त्याची वार्ता. बाळाने म्हणत असे मृत विप्र शोकांतीशी येऊन या पाय सो पुत्रास. तो ते मिरवले प्रेतदय शिष्य. हाक मारून या तेदवा म्हणे माझं प्राणरित बाळ झाले की निश्चित. आई शिवनाथ परमचित्ती शोभला. म्हणे मी या स्त्री असता कैसा डाव साधला कृतार्थ. तरी तो कृतार्थ पाहिना आता. पाहुणे नाशिशी नाहीसा करीन मी. आयशी दुर्घट शब्द बोलून ब्राह्मणाशी म्हणे बाळानं. तो ते शरीर उचलून नाथाला अर्पित. तो ते बाळ करून गोमटे. नाथ पाय आपल्या दृष्टी चिती घालवणे म्हणे नष्ट. कर्म काय उदेले विपरासने बाळ तुते इतकी झाली काय नितांत. एरिबे करून बाळा सातवे हे असे. बाळातपणी मृत्यू पावले सप्तदिनी द्वादश दिनी तपप्राज्ञी. बाळ सातवे हे असे. ते आता असं कसे हिना प्राग्ञ आहे आम्हास. ते सुफळपणे कर्मलेश फळा कैसे येईल की. तरी असो होणार ते झाले. आमच्या देवेचे चित्त रंगले. ते पुण्यांची हिची इतुले वारंवार लाभो की. आयचे होतपणे अंतर सांगितले प्रांजळपणी. सरस्वती प्रपाचन बोलचा झाला महाराज. म्हणे वाचा 3 दिवस जतन करी बाळातूनस. मी स्वतः जाऊन ये पुरुष. साते बाळ्यांदुकी महामन मंत्रुणी युवती. चर्चिले बाळ सभापती. म्हणे बाळ ही शेती नेणे नाचणार नाही रे. आयशी तो तिथून निघता झाला नाथ. व्यानास रजवंशनाथ अतिवेगे चाला. भोवती आसराचा करी प्रमाण. तेने हिमालयाचे अंबुकन शीतळ करून जाणं यथाचित मिळवले. जैसे शीतळ झुळक्यात समीप पावक निश्चित. तिने करून या शरीरात बाधा न करे अंगाते. तेवी आदिनामास्त्र सवय मिळवणे योगपात्र. व्यासरूपी स्तोत्र व्यानास्त्र मुखी स्तोत्र. जलपुण्या गिरी वेदला. सहज चालणे उपरी संचार करी यक्ष धवळावरी. नेत्री आसनावर उठला असे. बैसुने आपल्या कंकासने शेवटोपचारी पूजला म्हणे. सहज करपुंटी नंबर वाणी. धर्मराज आराधीला.
म्हणे महाराज यक्ष यक्षता किमर्थ काम योजली लक्ष तरी ते वधुन्या सुधार पक्ष मज यक्ष यक्षाशी तुष्टवी एरो म्हणे यम 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 पूर्णात मी सरस्वत्या घरी असता तो येऊन्या त्याच्या सुद्धा हरणे केले काहीतरी तरी जे घडून नाही ते घडले ते आता मागोता जे वहिले आता सटपुत्र त्याचे पोटे टेले ते आता दे आणून तरी या बोलाशी वर्तन तू ते नाही जरी घडणं मग 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 कोपाचं पराळानं उरून दिशी तुझं लागे आयचे बोलता रे म्हणत विचार करी तिजोगधी सुत म्हणे चांगले बोलणे याते शिव धरिते घाडावं आपल्या सर्वस्व निमित्तकडून अधिकारी करावं मारा म्हणा अधिकारी करावं मारा म्हणा तो सिद्ध तेथे गेले नाही दृष्टी पडेल प्रताप आयच्या माझी बोलता झाला योगी याची म्हणे महाराजा मग बोलायचे चित्त दे यथार्थ हे महाराजा हरिहर आणि तिचा नाविकुमार हे मुख्य त्याचे कारभार सगळं करणे येत आहे यांचे जरी मला कैसे ती त्रिवर्ग त्रिकामी असती विधी अल्पत्पत्ती रक्षण करता विष्णूचे तो पक्षपती तमोगुण विहारी आम्ही त्याची करतो साखरी मारणे तारणे आमच्या करी काही नसायची तरी आता प्रतापराशी गमन करावे कैलासाची आराधनी शिवशित्ताशी सप्तपूर्ण आणि कोण सांगतो उत्तर ते जे आहे ते सप्तपूर्ण ते दाखवणे आपला बुद्धिसंचार कार्य आपले करण्याचे मजवरी जरी आला आपण कोपन तरी मी काय हिने दिन शे करता उमारा म्हणा प्रसिद्धी मिळत असे शे करता आहे भाऊचाराचारी शास्त्रादी बोलती साचर आपण आहात सदानी सर्व अंतर्कर सर्वांचे ऐसे असून मार्ज का कोपणी योजना मज सोजुळ अर्कराज तमधवळारा नांदविता तुम्ही सर्वांचे ज्ञान देवटे कुपी पडता ज्ञान वाटे हे योग्य तुम्हा हळवटे घोटकपणी मिळेना की ऐसे बोलता धर्माचं मानतो किती म्हणे हे पंचनाचे काज ती आता सत्यार्थपुरती ते आता कैलासी जाईना कैसा आहे पंचना तो सहस्र दृष्टी पायना अमित्रपण त्यासुद्धा ऐसे बोलण्या योगधारी उठत झाला मग तेथून भ्यानस मुखिस्त होऊन या कैलास बघा आता ते कथासार होईल तितकी दुंडी सुद्धा मूळ काव्य क्रंथापर नरहरिकुरित स्वस्थिती भक्ती सार समस्त कर केव्हा सदा परिचय पंचत्रिशीमाध्याय गोडा 241 वया श्रीकृष्ण आपण शुभवतो शिवरस्तू श्री नवनाथ भक्तीचा पंचत्रिशीमाध्याय समान 35वा अध्याय समाप्त.